कारगिलचा दौरा बिवरा काय नाही, तुमचा पक्ष फुटण्याची घाई झाली माझ्या मालकांना, त्याच्यासाठी तुम्ही पहिले या. आणि मग त्यांना आपली बाजू आपण सांगितली, मांडली. जी बाजू मी शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने ती उल्हास बापट म्हणाले ती मी क्लिप ऐकवली होती, तुम्ही ऐकली असाल ती क्लिप. त्याच्यात स्पष्ट आहे, ते काय शेड्यूल 10 ना, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 2/3 लोकांनी, म्हणजे हा माझा पक्ष आहे, हा पक्ष इथून निवडून देतो, तेव्हा ते जाऊन तिकडे बसतात. तिकडे जाऊन बसणारे म्हणजे पक्ष नाहीत, ते आमचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे, जनता मतदार म्हणजे पक्ष आहे. आणि 2/3 जे सभासद असतात तिकडे लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे, जनता मतदार म्हणजे पक्ष आहे. आणि 2/3 जे सभासद असतात तिकडे लोकप्रतिनिधी असतात, ते जर का इकडून तिकडे गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते का? तर उल्हास बापटांनी म्हटले नाही. कायदे तज्ञ आहेत उल्हास बापट, बुजुर्ग आहेत. अशी माणसं फार थोडी राहिले ज्यांना कायद्याची, नुसते बुजुर्ग नाही तर कायद्याची काही बूज आहे, कायद्याची काही जाणीव आहे, कायद्याबद्दल काही आदर आहे, कायद्याचा अभ्यास आहे. घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतो त्याला 2/3 लोकप्रतिनिधींचा जर पाठिंबा असेल तर ते होतं. 2/3 लोकप्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. आता हा तुमचा नवीन जो शब्दांनी तुम्ही जो बॉस म्हणताय, हे सगळे 6च्या 6 जर कायद्याचं राज्य या देशात असेल तर ते बाद झाले पाहिजे. जर कायद्याचं राज्य असेल तर. आणि कायद्याचं राज्य नसेल, पण मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवरती विश्वास आहे, कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाहीत तर जनतेला सांगू शकणार नाही तुम्ही कायदा पाळा म्हणून. सुरुवात वरून व्हायला पाहिजे. लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटना दिलेली आहे, जी घटना दिली त्या घटनेनुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार हा लोकसभा अध्यक्षांनी दिला आहे. अधिकार आणि मर्जी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही अधिकार मानतो, मर्जी मानणार नाही. मर्जी नाही मानणार आम्ही. आणि म्हणून 2/3 जर तिकडे गेले असतील, त्यांना वाटलं असेल की 6वा आला म्हणजे झालं, 6वा आला म्हणजे झालं. होत नाही. आणि कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत असा माझा अद्याप तरी विश्वास आहे. आणि कदाचित या चॅनलच्या माध्यमातून ते बघत असतील. मी जे मराठीत बोलतोय ते हिंदी करून त्यांना कोणतरी सांगत असेल तर त्यांना मला हात जोडून सांगायचंय की जे घटनेत दिलेलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेल्या व्यक्तींनी करता कामा नये. कारण नाहीतर इतिहासामध्ये जशी आमची एक निस्पृह निष्पक्षपातीपणे न्याय देणारे म्हणून रामशास्त्री प्रभूणेंची नोंद झाले, तशी तुमची घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून नोंद होऊ देऊ नका. एवढीच मला त्यांना हात जोडून विनंती करायची. आणि मग राहतोय प्रश्न तो परभणीचा. आता सुद्धा मी येताना मला शेतकरी भेटले, आमचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये. काय विकास कुठे आहे? ज्या वेळेला इकडे गेल्या वर्षी अजून 1 वर्षही नसेल झालं, आपत्ती आली होती, प्रचंड पाऊस कोसळला होता, शेतकऱ्यांचं पीक तर वाहून गेलंच, घरदारं वाहून गेली, मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली, आणि शेत जमीनच्या जमिनी खरवडून गेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे ते सगळे खालचे दगडगोटे हे वरती आले होते. आता जसे दगडगोटे गद्दार वरती आलेत तसे ते जमिनीतले दगडगोटे वरती गेले होते आणि जमीनचा कस संपूर्ण मारून टाकला होता. जे म्हणतात उद्धव ठाकरे फिरले नाही, उद्धव ठाकरे फिरले नाही, मग तेव्हा कोण फिरलं होतं? मी आलो होतो ना तुमच्या इकडे. पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता. हा कुठे होता? गद्दार. मोर्चाला नुसता तोंड दाखवायला आला होता. पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आंबारस, तुम्ही बरोबर होतात, अनेक जण इथले माझ्या सोबत होते, तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण सोबत असतील. आपण शेतकऱ्याला जाऊन भेटलो होतो, बांधावर जाऊन भेटलो होतो, त्यांच्याबरोबर बोललो होतो. आणि मग तिथून आपण मागणी केली होती की शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्त करा. त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता. उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला पत्रकारांनी विचारलं, म्हटलं बरोबर आहे, जर लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी आम्हाला कधीच कळल्या असत्या. लक्ष नाही दिले, माझी चूक झाली. लक्ष द्यायला पाहिजेच होतं, पण यापुढे तुम्ही लक्ष द्यायचंय. हा जो तुम्ही माझ्याकडे चाबूक दिलेला आहे, आसूड, महात्मा ज्योतिराव फुलेने जो म्हटलंय शेतकऱ्याचा आसूड, तसा आसूड आहे. आणि हा चाबूक
तुम्ही मला दिलात, पण मी तुमच्याकडे परत दिलाय. कारण हे चालवण्याचं काम तुम्ही करायचंय. हे चालवण्याचं काम तुम्ही करायचं. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्याला प्रेम दिलं, त्या प्रेमामुळे माजले. आणि काही जणांची लायकी नसते. प्रेम ज्यांना परवडत नाही ना, ते गद्दारी करतात. आणि जर का विकास निधीसाठी पक्षांतर केलं असेल, तर मी काल सुद्धा म्हटलं, झालं आज यावर्षी RSSला 100 वर्ष झाली. 100 वर्ष. भारतीय जनता पक्षाला सुद्धा आणीबाणीनंतर जन्माला आलेला पक्ष आहे. त्याच्या आधी जनसंघ होता. आज आमचे 3 खासदार आणि राज्यसभेत 1 खासदार आहे. हे आपले 3-4 जण पुरेसे आहेत. पण 3 खासदार राहिले, शिवसेना संपली. त्या सगळ्या